नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला 75व्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शेतकरी मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधीचा 15वा हप्ताचे वितरण झालेले आहे. परंतु शेतकऱ्यांना 16वा हप्ता कधी येणार, खात्यात पैसे जमा होणार याची सर्व शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहेत. लवकरच हा हप्ता तुमच्या खात्यात जमा होईल, परंतु या 16व्या हप्त्यामध्ये किती शेतकरी पात्र असतील, त्यांची नाव यादीमध्ये कसे चेक करायचे तेही आपल्या गावानुसार हे सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चॅनलवर जर नवीन असाल तर डिजिटल नॉलेज या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, म्हणजे नवनवीन व्हिडिओ आणि माहिती तुम्हाला मिळत जाईल. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करू. मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये कोणत्याही ब्राउझरमध्ये सर्च करायचे आहे. पीएम किसान सन्मान निधी या वेबसाईटची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध असेल. ही वेबसाईट सर्च केल्यानंतर या पेजवर आल्यानंतर तुम्ही पाहू शकता येथे 15वी इन्स्टॉलमेंटची माहिती दिलेली आहे, परंतु 16वी इन्स्टॉलमेंट बद्दल येथे माहिती नाही, त्यामुळे सध्या 16वी इन्स्टॉलमेंट मिळालेली नाही. परंतु तुम्ही 16व्या इन्स्टॉलमेंटसाठी तुम्ही पात्र आहात का, हे तुम्ही चेक करू शकता. त्यासाठी तुम्हाला या वेबसाईटवर बेनिफिशियरी लिस्ट नावाचा ऑप्शन दिसत आहे. त्या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. तुम्हाला या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. त्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर दुसऱ्या या पेजवर आल्यानंतर पहिले दिसणारे ऑप्शन आपला महाराष्ट्र राज्य सिलेक्ट करायचे आहे. महाराष्ट्र राज्य सिलेक्ट केल्यानंतर आपला जिल्हा निवडायचा आहे. जिल्हा निवडल्यानंतर तालुका निवडायचा आहे. तालुका निवडल्यानंतर आपला ब्लॉग निवडायचा आहे. ब्लॉग निवडल्यानंतर शेवटी आपले जे गाव असेल ते निवडायचे आहे. ब्लॉकमधून गाव निवडल्यानंतर तुम्ही येथे गेट डाटा नावाचं बटन दिसत आहे. त्या गेट डाटावर क्लिक करायचं आहे आणि लगेच तुमच्या गावची यादी दिसेल. त्या यादीत तुमचं नाव असेल तर तुम्हाला 16वी इन्स्टॉलमेंट मिळू शकते. जर तुमचे यादीत नाव नसेल तर तुम्हाला ई-केवायसी करणे गरजेचे आहे. ही ई-केवायसी कशी करायची याबद्दल ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे, तर ते प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही बघू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.